आजच्या या सगळ्या व्याख्यानाचा विषय जयप्रकाश नारायण यांची संपूर्ण क्रांतीची कल्पना असा ठरलेला आहे. हे जयप्रकाश नारायणांची संपूर्ण क्रांतीची कल्पना गेल्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकांचा संदर्भ घेतच मानणं भाग आहे. कारण ज्या निवडणुका नुकत्याच झाल्या या निवडणुकांच्या मध्ये जर पूर्ववत काँग्रेस पक्ष बहुमतात निवडून आला असता तर बाबू जयप्रकाश नारायणांच्या संपूर्ण क्रांतीच्या कल्पनेचा विचार सुद्धा आपण करायला तयार झालो असतो की नाही याची शंका आहे. राजकारणामध्ये एखादा विचार एक विचार म्हणून किती निर्दोष आहे याला महत्व दुय्यम असतं. प्रमुख महत्व राजकारणामध्ये एखादा विचार सदोष असला तरी चालेल, पण त्या विचाराने लोकांच्या मनाची पकड घेतल्याचं दिसावं लागतं. जे विचार लोकांच्या मनाची पकडच घेत नाहीत हे विचार महान बुद्धिवाद्यांनी मांडलेले असले काय, महान विद्वत्ता प्रचुर पद्धतीने मांडलेले असले काय, राजकारणामध्ये या असल्या विचारांना काही फारसा अर्थ नसतो. म्हणून ही जी गेली निवडणूक आहे या गेल्या निवडणुकीच्या संदर्भातच आपण हा विचार करायला पाहिजे. कारण ही निवडणूक सर्वांना अनपेक्षित अशी निवडणूक होती. ज्या मंडळींनी ही निवडणूक जाहीर केली यांच्या समोर प्रमुख अशा दोन विचारधारा. एक विचारधारा आचार्य विनोबा भावे यांच्या आचार्य परिषदेच्या निवेदनामध्ये संग्रहित झालेली आहे. ते आचार्य परिषदेचं निवेदन वाचित असताना लक्षात येत नाही. आता आपण ते पुन्हा एकदा आचार्य परिषदेचं निवेदन वाचायला लागलं म्हणजे ती लक्षात येते. आचार्य विनोबा भावे यांच्या प्रेरणेनं जे आचार्य परिषदेचं निवेदन भारत सरकारला सादर करण्यात आलेलं आहे त्या निवेदनात असं म्हटलेलं आहे की ज्या कारणामुळे आणीबाणी आली याचा दोष कुणाकडे जातो याचा उहापोह न करता आणि दोषाची जबाबदारी वाटण्याचा उद्योग न करता या परिस्थितीतून बाहेर कसं पडावं याचा विचार करण्याची आवश्यकता आता निर्माण झालेली आहे. या पहिल्या ओपनिंग स्टेटमेंटमुळं आणीबाणी लादल्याबद्दल भारत सरकारला दोष देण्याच्या जबाबदारीतून आचार्य परिषदेने आपली सुटका करून घेतली आहे. आणि ज्या जयप्रकाशांच्या आंदोलनाचा परिणाम म्हणून आणीबाणी लादली असं काँग्रेस सरकारचं मत होतं त्याच्याशी आपण सहमत आहोत की असहमत आहोत हे सांगण्याच्या जबाबदारीपासून सुद्धा आचार्य परिषदेच्या निवेदनानं स्वतःची मुक्तता करून घेतली. पुढे त्यांनी असं म्हटलंय की आणीबाणीचे जे लाभ आहेत हे न गमावता परत आपण लोकशाहीकडे वळायला पाहिजे. या आणीबाणीचे लाभ गमवू नयेत हा मुद्दा त्यांनी तिथे ठेवलेलाच आहे. आणि आणीबाणीचे लाभ गमवायचे जर नसतील तर काय करावं याचा कार्यक्रम सांगताना त्यांनी असं सांगितलेलं आहे की लोकशाही, सेक्युलरिझम, सोशलिझम याच्यावर श्रद्धा असणारे जे राजकीय पक्ष यांनी जर अहिंसेविषयीची आपली प्रतिज्ञा पुन्हा एकदा पार पाडली तर या मंडळींना तुरुंगातून तातडीनं बाहेर सोडण्यात आलं पाहिजे. आणि यांच्याबरोबर या देशातली लोकशाही क्रमाक्रमानं टप्प्याटप्प्यानं मूळ पदावर कशी नेता येईल याविषयी वाटाघाटी करीत लोकशाही मूळ पदावर आणण्याचा कार्यक्रम ठरवला पाहिजे. आचार्य परिषदेच्या निवेदनातली सूचना आहे ती ही की नक्षलाईट, RSS किंवा आनंद बाजार, आनंद मार्ग, जमाते इस्लामी असल्या प्रकारच्या ज्या 28 संघटनांच्यावर बंदी घातलेली आहे त्यातली बंदी काढण्याची गरज नाही. बंदी ज्या संघटनांच्यावर घातलेली नाही आणि ज्यांचे कार्यकर्ते तुरुंगात आहेत या मंडळींना फक्त अहिंसेची शपथ घेऊन बाहेर सोडण्यात यावं. आणीबाणी रद्द करण्याची गरज नाही.
निवडणुकींची घोषणा करण्याची गरज नाही. राजकीय कैदी प्रथम सोडण्यात यावेत, एक. नंतर या राजकीय कैद्यांच्या बरोबर वाटाघाटी करण्यात याव्यात आणि नंतर क्रमाक्रमानं लोकशाहीकडे कसं जायचं याचा विचार करण्यात यावा, अशी आचार्य विनोबांच्या आचार्य परिषदेच्या निवेदनामध्ये सूचना आहे. या सूचनेचा थोडक्यात अर्थ असा की यंदाच निवडणुका घेतल्या पाहिजेत असं नाही. यंदाच म्हणजे 77ला निवडणुका घेतल्या पाहिजेत असं नाही. डिसेंबर पर्यंत सर्व राजकीय कैदी सोडून द्या. जानेवारी फेब्रुवारीमध्ये यांच्याशी वाटाघाटी करता येतील की परत आपल्याला लोकशाहीकडे जाण्यासाठी काय करायचं. परत लोकशाहीकडे जाण्यासाठी काय करायचं असं म्हटलं की पहिला टप्पा जो होणार तो म्हणजे हा की वर्तमानपत्रावरची आणि सभेवरची बंधनं तुम्ही काढून घ्या. त्याच्यामध्ये काँग्रेस गव्हर्नमेंट असं सांगू शकतं की वर्तमानपत्रावरची बंधनं आपण आधी काढू, त्याचा अनुभव घेऊ आणि सभेवरची बंधनं नंतर काढू. म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये राजबंदी सोडून द्या, फेब्रुवारी महिन्यामध्ये वर्तमानपत्रावरची बंधनं काढून घ्या, मार्च एप्रिल पर्यंत सभेवरची बंधनं काढून घ्या. नंतर पावसाळा येतो, हा पावसाळा संपू द्या आणि नंतर ज्या ते बसून निवडणुका कधी घ्यायच्या याचा विचार करू. पुढच्या वर्षी निवडणुका घेता येतील. या योजनेमधलचा धूर्तपणा जर असेल तर तो यात आहे की जी माणसं तुरुंगामध्ये पडली ती तुरुंगातून सुटली की त्यांच्या सत्कार सभा सुरुवात होतात आणि या सत्कार सभा महिना 2 महिने चालतात. त्यानंतर सत्कार सभेला लोक जमत नाहीत. हळूहळू ते सगळं गाळ खाली बसतो. त्याच्यानंतर वर्तमानपत्रावरची बंधनं काढली की सरकारवरची टीका सुरुवात होते. महिना 2 महिने सरकारवर टीका चालू राहते. हळूहळू धूळ खाली बसते. नंतर सभांची परवानगी दिली की मोठ्या प्रमाणात सभांना लोक जमायला लागतात. महिना 2 महिने 4 महिने सरकारवर शिवेगाळ चालते. हळूहळू लोकांचं जमणं बंद होऊन जातं. एक पावसाळा येऊन जातो. यानंतर सबंध वातावरण शांत होऊन जातं आणि मग नोव्हेंबर महिन्यामध्ये राजबंदी मुक्त असताना, सभा मुक्त असताना, वर्तमानपत्र मुक्त असताना जनतेच्या मनामध्ये क्षोभ किती आहे हे ऍसेस करून निवडणुकीची पॉलिसी ठरवता येते. म्हणजे काँग्रेसला पुन्हा निवडून येण्याची सोय होते. आचार्य विनोबा भावे यांनी जे केलेलं मार्गदर्शन आहे त्याचं स्थूल मानानं स्वरूप हे आहे. समजा जर हे मार्गदर्शन पंतप्रधानांनी मान्य केलं असतं तर आजच्या निवडणुकांचे निकाल काय लागले असते याच्याविषयी उत्तर देता येणं अतिशय कठीण आहे. पण पंतप्रधानांना वेगवेगळ्या मार्गाने माहिती गोळा करण्याची पद्धत त्यांची, ती त्यांनी माहिती गोळा केली. या सर्व माहितीचं असेसमेंट हे होतं की 2 वर्ष पावसाळा अतिशय चांगला गेलेला असल्याच्यामुळं हिंदुस्थानची अन्नधान्याची परिस्थिती अत्यंत चांगली आहे. हिंदुस्थानमध्ये सतत 3 वर्ष पावसाळा कधी चांगला जात नाही. त्यामुळे पुढच्या वर्षी अन्नधान्याची परिस्थिती इतकी चांगली राहील याची खात्री देता येत नाही. म्हणून निवडणुका घ्यायला हेच वर्ष चांगलं आहे. विरोधी पक्षांना सोडणं, संघटित होऊ देणं आणि नंतर निवडणुका घेणं यात धोका आहे. विरोधी पक्षांना अशा बेतानं सोडावं की ते एकत्रित येऊन संघटित होण्याच्या आत निवडणुका संपून गेल्या पाहिजेत, तर आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये विजय मिळू शकेल. आणि पंतप्रधानांनी आचार्यांचं मार्गदर्शन न पत्करता त्यांच्या डिपार्टमेंटचं हे जे मार्गदर्शन आहे हे पत्करलं आणि निवडणुका जाहीर केल्या. निवडणुका जाहीर केल्या त्या या खात्रीवर जाहीर केल्या की आपण प्रचंड मताने निवडून येणार आहोत. निवडून येण्याची खात्री असल्याच्या शिवाय पंतप्रधानांनी निवडणुका जाहीर करणं ही गोष्ट संभवतच नाही. आमच्या देशामध्ये निवडणुकीचा पर्याय उपलब्ध असला तर लोक अत्यंत उग्र पद्धतीने आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात. हे या निवडणुकीनं सिद्ध झालंय. पण निवडणुकीचा पर्याय जर उपलब्ध नसेल तर कोणतेही अत्याचार करणारे राजवट अतिशय शांतपणे सहन करतात. हेही गेल्या 18 महिन्यात सिद्ध झालेलं आहे. तेव्हा या निवडणुकीचा हा जो संदर्भ आहे, हा संदर्भ लक्षात घेऊनच आपण जयप्रकाश नारायणांच्या पूर्ण क्रांतीच्या कल्पनेकडे पाहिलं पाहिजे. कारण या निवडणुका संपूर्णपणे काँग्रेस पक्षाला अनपेक्षित होती. शेवटच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाला असं जाणवत होतं की परत काही आपले 345 लोक काही निवडून येणार नाहीत.
तर मोठ्या प्रमाणात काँग्रेसची शक्ती कमी होणार आहे. पण काँग्रेसची शक्ती कमी होणार आहे म्हणजे किती कमी होणार आहे? काँग्रेस जनांचं कॅल्क्युलेशन असं होतं की 285 ते 290 पार्लमेंटच्या जागा आपल्याला मिळतील, हे त्यांचं कॅल्क्युलेशन संपूर्णपणे गेलं. 260 जागा जरी काँग्रेसला मिळाल्या असत्या आणि इंदिरा गांधी निवडून आल्या असत्या तर 5-25 लोक फोडून आपलं मंत्रिमंडळ कसं बनवायचं याचा विचार त्यांनी केला असता. पण त्यांच्या जागा 150 निवडून आल्या, त्यामुळे 130 माणसं फोडणं हे आटोक्यात राहिलं नाही. आणि स्वतः इंदिरा गांधी पडल्या तेव्हा दुसरा कोणी पंतप्रधान व्हावा यात त्यांना रस उरला नाही. म्हणून जे आहे नवीन मंत्रिमंडळ आलं त्या पंतप्रधान इंदिरा गांधींच्या दृष्टीने ही संबंध निवडणुका अनपेक्षित होत्या. पण जशा त्यांच्या बाजूने त्या अनपेक्षित होत्या तशा जनता पक्षाच्या बाजूने सुद्धा अनपेक्षित होत्या. कित्येक वेळेला जगामध्ये योग असे घडतात की जो जास्तीत जास्त बेजबाबदार बोलतो तो जास्तीत जास्त प्रॉफिट ठरतो. अशोक मेहतांनी या निवडणुकीच्या काळामध्ये एक स्टेटमेंट देऊन टाकलेलं होतं, जनता पक्ष आणि मित्र पक्ष यांच्या मिळून 328 जागा येतील. 19 तारखेला मतदान संपेल, 21 तारखेला संध्याकाळपर्यंत निकाल लागतील, 22 तारीख मध्ये जाईल, 23 तारखेला इंदिरा गांधी राजीनामा देतील, 24 तारखेला आमचा पंतप्रधान येईल, 25 तारखेपासून आमचं मंत्रिमंडळ काम करायला सुरुवात करेल. त्यांनाही स्वप्नात कल्पना नव्हती की बरोबर येणार आहे म्हणून. निवडणुकीमध्ये असल्या प्रकारच्या बाता ठोकाव्याच लागत असतात, कारण ही निवडणूक अनपेक्षित म्हणजे कमालीची अनपेक्षित होती. ते किती अनपेक्षित होती, हे किती अनपेक्षित होती याचं अतिशय चांगलं उदाहरण असं आहे की बाकीच्या सगळ्या ठिकाणी तर मला जे कळत होतं ते वर्तमानपत्रातून कळत होतं, पण नांदेडचा जो लोकसभा मतदारसंघ आहे त्यात काही मला वर्तमानपत्रातून ज्ञान घेण्याची गरज नव्हती. तो माझा स्वतःचा मतदारसंघ, प्रत्येक गोष्ट तपशिलानं माहिती. हे जे उमेदवार उभे राहिले केशवराव धोंडगे यांना मी जाऊन सांगितलं की तुम्ही उभं राहणं फार आवश्यक आहे, तुम्ही 20,000 निवडून येता. त्यांना ते लवकर पटे ना, शेवटी पटलं, उभे राहिले. निवडणुकीच्या पूर्वी एक आठवडाभर आम्ही दोघे जण बसलो आणि आम्ही एकूण असेसमेंट करून असं सांगितलं की केशवराव, हे जागा आपण 50,000 मताने निवडून आणू शकतो. केशवराव म्हणाले, मला असं वाटतं की 50,000 ते 55,000 मतांनी जागा निवडून येईल. प्रत्यक्ष मतदान झालं 19 तारखेला. 19 तारखेला मतदानाच्या आकडे मी घेत होतो, त्यावरून असेसमेंट करीत होतो आणि हा असेसमेंटचा माझा अनुभव अतिशय दांडगा आहे. गेली वर्षानुवर्ष आमचा उमेदवार किती हजार मतांनी पडेल हे मी सांगत आलो आणि सामान्यत्वे 100-200च्या फरकानं आमचे गोळे बरोबर लागत असे की आपला उमेदवार 20,000 पडतो, कधी तो 19,500 पडायचा, कधी 20,500 पडायचा, पण पडत असेच नक्की. तेव्हा त्याची खात्री. त्यामुळे संबंध असेसमेंट करून मी केशवरावांना असं सांगितलं, आता तुम्ही शेतात जाऊन झोपा, उद्याला काउंटिंग सुरुवात होईल, उद्याला संध्याकाळी मी तुम्हाला बोलावून घेतो, आपण 70,000 ते 72,000 मतांनी ही जागा जिंकू. प्रत्यक्षात आम्ही ती जागा 1,34,000 मतांनी जिंकलेली आहे. म्हणजे एवढं अनपेक्षित आहेत सगळे निकाल. जे वर्तमानपत्रात वाचतायत त्यांना तर ते अनपेक्षित आहेतच, पण जे प्रत्यक्ष फील्ड मध्ये आहेत, गाव गाव पाहतायत, प्रत्येक ठिकाणी किती मतं मिळतील याचं प्लॅन करतायत, त्यांना सुद्धा आपल्याला किती मतं मिळणार आहे त्याचा अंदाज आखता आला नाही. एवढी ही निवडणूक अनपेक्षित अशा प्रकारे. या अनपेक्षित निवडणुकीचे काही चांगले परिणाम आहेत. ते चांगले परिणाम चांगले राहतीलच याची खात्री नाही, पण तुर्तास तरी चांगले परिणाम आहेत. पहिली चांगली गोष्ट या निवडणुकीची ही आहे की काँग्रेस पक्ष पडला. ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे, कारण सत्तेवर असणाऱ्या पक्षाला आपणही पडू शकतो हे लक्षात येणं हे लोकशाहीसाठी फार आवश्यक आहे. जर सत्ताधारी पक्षाची पडण्याची भीती संपली तर हा सत्ताधारी पक्ष पूर्ण उर्मट होतो, बेदरकार होत असतो, बेजबाबदार होत असतो. त्याला आपण काही केलं तरी आपणच निवडून येतो असं वाटतं. आमच्या काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते या आणीबाणीच्या काळामध्ये माझ्याशी बोलत असताना मला म्हणाले की कुरुंदकर, निवडणुका झाल्या पाहिजेत, निवडणुका झाल्या पाहिजेत असं तुम्ही लोक जे म्हणतात, कशा करता म्हणताय मला कळतच नाही. निवडणुकीचा तुमचा संबंध काय? माणसं उभी करायची आणि पडू द्यायची, ती उभी न करता सुद्धा पडली आहे तसं गृहीत धरता येतं. खरा निवडणुकीचा संबंध आमचाच आहे,
कारण आम्हाला अनेक लोक लोकसभेत नको असतात, ते बाहेर काढायचे असतात. अनेक लोक लोकसभेत आणायचे असतात, ते आत आणायचे असतात. याचा सगळ्यात सोपा मार्ग निवडणुका घेणं आहे. त्या निवडणुकी जेवढी आमची गरज आहे तेवढी तुमची गरज नाही. हे ते बोलल्याच्या नंतर माहिती त्यांची भेट झाली नाही. आता भेट झाली म्हणजे मी त्यांना विचारेल, तेव्हा निवडणुका सुद्धा महत्वाच्या असतात, ही गोष्ट तुमच्या लक्षात आली तर बरं होईल. कारण काँग्रेसची माणसं पडतात याची जाणीवच या मंडळींना नव्हती. माणसं पडत नव्हती अशातला भाग नाही. काँग्रेस मागोमागे पडत आली. 1952 साली काँग्रेस मद्रासीत पडली. 1957 साली केरळमध्ये काँग्रेसचा प्रचंड असा पाडाव झाला. 1962 साली काय काँग्रेसचा फार मोठा पाडाव इतरत्र कुठे झाला नाही, पण ओरिसात झाला. गणतंत्र परिषदेचं राज्य आलं. 1967 साली काँग्रेसचा संपूर्ण हिंदुस्थानभर पाडाव झाला. त्याच वेळेला डीएमकेचं मंत्रिमंडळ आलं. पूर्वी गोव्यामध्ये काँग्रेसचा पाडाव झालाय. काँग्रेसचे लोक पडत नव्हते अशातला भाग नाही, पडत होते. प्रांतिक मंत्रिमंडळ पडत होती, मंत्री पडत होते, केंद्रीय मंत्री पडत होते. पण ते पडतही जरी असले तरी आपण पडत असतो याची त्यांना जाणीव नव्हती. आणि यावेळेला काही काँग्रेसचे लोक निवडून आले नाहीत असं नाही, 150 लोक निवडून आलेत, तरी सुद्धा आपण पडलो याची जाणीव त्यांना निर्माण झाली. ही जाणीव महत्वाची आहे. आणि म्हणून काँग्रेस पक्ष पडला ही या निवडणुकीमधली एक अतिशय महत्वाची आणि चांगली गोष्ट आहे. कारण यावेळेला काँग्रेस पक्ष पडणं याला या देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीनं महत्व आलेलं. काँग्रेस पक्ष जर पुन्हा निवडणुकीत विजयी होऊन आला असता तर आणीबाणी काय त्यांनी रद्द केलीच नसती, आणीबाणी चालू राहिली असती. उलट इंदिरा गांधी असं म्हणाल्या असत्या की गेल्या 18 महिन्यात आम्ही जे केलं त्याला जनतेनं कौल दिलेला असल्यामुळे आता आणीबाणी लवकर रद्द करण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. कारण काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आणीबाणीला कौल मागितलेला होता. ज्या पक्षावर बंदी घातलेली आहे त्यांच्यावरची बंदी उठलीच नसती, कारण या बंदीलाही त्यांनी कौल मागितलेला होता. 42व्या घटना दुरुस्तीमध्ये लोकशाही सगळी गुंडाळण्याचा प्रोसेस सगळ्याच्या सगळा सुरू झालेलाच होता. ती घटना दुरुस्ती पक्की झाली असती, त्यालाही त्याने कौल मागितला असता. तेव्हा काँग्रेस जर निवडून आली असती तर या देशामधली लोकशाही जी आधीच नाममात्र आहे ती नाममात्रही शिल्लक राहिली नसती. त्यामुळे या देशात लोकशाही शिल्लक राहिली, हेही चांगलं झालं. अधिकारारूढ पक्षाला हे कळालं की आपण पडू शकतो, हेही चांगलं झालं. यापुढे त्यांना ते ज्ञान कायम राहील की आपण पडू शकतो. अजून एक चांगली गोष्ट झाली की या विरोधी पक्षांना हे लक्षात आलं की आपण निवडून येऊ शकतो. आणि लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांना आपण मतदानाच्या मार्गाने निवडून येऊ शकतो याची खात्री असणं अत्यंत आवश्यक आहे. जर विरोधी पक्षाला असं वाटलं की आपण कधी निवडूनच येऊ शकणार नाही तर त्याचे राजकारणावर 2 परिणाम होतात. पहिला परिणाम हा होतो की विरोधी पक्ष अत्यंत बेजबाबदार बोलत असतात. विरोधी पक्ष किती जबाबदार आणि किती बेजबाबदार आहेत याचे नमुने सांगायचे असतील तर मी आपल्याला नमुना सांगतो की अटल बिहारी वाजपेयींचं मत असं की इंदिरा गांधींनी भारत हा रशियाला विकून टाकलेला आहे, त्यामुळे हा भारत रशिया करार ताबडतोब रद्द केला पाहिजे आणि हिंदुस्थानचं स्वातंत्र्य पुन्हा एकदा प्रस्थापित केलं पाहिजे. आणि निवडून आल्याबरोबर त्यांनी असं निवडून येण्यापूर्वी सांगितलं की आम्ही जर निवडून आलो तर हा करार रद्द करून दाखवू. आणि निवडून आल्याच्या नंतर 15 दिवसात त्यांनी असं सांगितलं की भारत रशिया मैत्री भारताच्या आणि रशियाच्या दोघांच्या फायद्याची ठरलेली असल्यामुळे ही बळकट केली पाहिजे. आणि ही आता आमच्या कारकिर्दीत इतकी बळकट होईल की पूर्वी कधीही इतकी बळकट झाली नव्हती. याचा सरळ अर्थ हा आहे की भारत रशिया कराराचे इम्प्लिकेशन्स लक्षात न घेता हे बेजबाबदारपणे बोलत होते. भारतानं अरबांची बाजू गरजेपेक्षा जास्त घेतलेली असून अरबांच्या भूमिकेला भारताचाच पाठिंबा जास्त झालेला आहे आणि इस्रायलवर निष्कारण अन्याय व्हायला लागलेला आहे. असं या सगळ्या मंडळींचं वर्षानुवर्ष मत. हे निवडून आले. निवडून आल्याबरोबर अरब कॉन्सुलेटने यांना विचारलं, त्यांचं मित्र राष्ट्रांचं मंडळ आहे की आपण निवडून आलेले आहात, यापुढे आपल्याला पेट्रोलच्या किमती कोणत्या हव्यात. कारण अरबांचा हा नियम आहे की ते अरब राष्ट्रांना एका भावानं पेट्रोल देतात, मित्र राष्ट्रांना दुसऱ्या भावानं पेट्रोल देतात.
उदासीन राष्ट्रांना तिसऱ्या भावानं पेट्रोल देतात आणि शत्रू राष्ट्रांना पेट्रोल देत नाहीत. त्या हिंदुस्थानला मित्र राष्ट्राच्या किमती पाहिजेत की उदासीन राष्ट्रांच्या किमती पाहिजेत? ज्या लक्षात आलं की उदासीन राष्ट्राच्या किमती आणि मित्र राष्ट्राच्या किमतीत मिळून वर्षाला 350 कोटीच्या आसपास तफावत होते, त्या आमचा निवडून आलेला परराष्ट्र मंत्री भारताचे 350 कोटी रुपये गमावून इस्रायलला न्याय देण्याचा प्रयत्न करणार नाही. हे उघड आहे. पण हे उघड आहे ते सत्तेत आल्यावर उघड झालं, आधी उघड नव्हतं की काय? आधी या खात्रीवर बोलत होते की आपल्याला काही तिथे यायचं नाही, जायचं नाही, काय नाही, बोलायला काय हरकत आहे? त्या विरोधी पक्ष निवडून आल्याच्यामुळं विरोधी पक्षाला जबाबदारीनं बोलण्याची जाणीव सुरुवात होते. बेजबाबदारीनं बोलणं विरोधी पक्षाचं बंद होतं. काल ज्या गोष्टी अधिकारारूढ पक्ष बोलत होता आणि ज्यावर विरोधी पक्षाचे लोक टीका करीत होते, आज त्याच गोष्टी विरोधी पक्षाचे लोक अधिकारारूढ झाल्याच्यानंतर बोलतायत. आजच जॉर्ज फर्नांडिसने सांगितलेलं आहे की सक्तीच्या ज्या बचत ठेवी आहेत त्या परत कशा करता येतील याचा आम्ही विचार करतो आहोत, आणि जर आम्हाला यातून रस्ता सापडला नाही तर आम्हाला चलनवाढ करावी लागेल. मग तुम्ही गेल्या वर्षी काय म्हणत होते? काँग्रेस गव्हर्नमेंटनं बेहिशोबी चलनवाढ केली, यावर जे किंचाळत होते तुम्ही, आता तुम्ही तेच करायला लागलेला आहात. यापेक्षा काही वेगळं करत नाही आहात. एकदा विरोधी पक्षाचे लोक राज्यावर यायला लागले की ते जबाबदारीने बोलायला लागतात. आणि काही प्रांतात विरोधी पक्षाची सरकार असली की प्रांतात विरोधी पक्षाची सरकार आहेत म्हणून केंद्रात त्यांना जबाबदारीने बोलावं, आणि केंद्रात ज्यांचं सरकार आहे त्यांची प्रांतात सरकार असली तरी नसली तरी जबाबदारीने बोलावं लागतं. म्हणून विरोधी पक्षांनी जबाबदारीने बोलायला आरंभ झालेला आहे, ही या निवडणुकीची चांगली गोष्ट आहे. विरोधी पक्षांनी जबाबदारीने बोलायला आरंभ केला ही चांगली गोष्ट आहे. तशी दुसरी एक चांगली गोष्ट आहे की विरोधी पक्षांना जर लोकशाही मार्गाने सत्तांतर शक्य आहे हा विश्वास बाळगता आला तरच लोकशाही पक्की होत असते. लोकशाही मार्गाने सत्तांतर शक्यच नाही असं जर विरोधी पक्ष मानू लागला तर हिंसेच्या वातावरणाशिवाय दुसरं काय वाढू शकत नाही. आणि म्हणून या निवडणुकांच्या मध्ये अधिकारारूढ पक्षाला जबाबदारीची आणि पडण्याची जाणीव झालेली आहे, त्यामुळे त्यांची सत्तेची नशा उतरलेली आहे. विरोधी पक्षाला जबाबदार बोलण्याची ही सवय झालेली आहे, त्यांची लोकशाहीवरची श्रद्धाही दृढ झालेली आहे, आणि द्विपक्षीय लोकशाही निर्माण होण्याची या देशात शक्यता निर्माण झालेली आहे. इतक्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. पण या गोष्टी चांगल्या आहेत यामुळं या देशाचं भाग्य फारसं बदलेल असं नाही. या गोष्टी चांगल्या आहेत, त्याचा परिणाम काय होईल? एवढा परिणाम होईल की पूर्वीप्रमाणे फार जास्त आंदोलनं होणार नाहीत, एवढा परिणाम होईल. जनता पक्षाचे लोक अजून नवखेच आहेत, पैसे खावेत कसे ते त्यांना कळत नाही. त्या एक 5-4 वर्ष काँग्रेसपेक्षा थोडासा चांगला कारभार ते देतील, एवढा परिणाम होईल. पण संपूर्ण जीवनाची फेररचना करण्याचं जे स्वप्न आपण या निवडणुकीच्या निमित्तानं पाहतो आहोत, हे स्वप्न केवळ निवडणुकीमध्ये जनता पक्ष निवडून आल्याच्यामुळे काही पार पडणार नाही. जयप्रकाशांच्या क्रांतीला या निवडणुकीच्या मुळे व्यवहारात उतरण्याचा रस्ता मोकळा झालेला आहे, ही क्रांती झालेली नाही. या संदर्भात आपण त्या क्रांतीचा विचार करायला पाहिजे. कारण शेवटी जयप्रकाश ज्या क्रांतीचं सगळं स्वरूप लोकांच्या समोर ठेवू इच्छित आहेत, ती क्रांती जनता पक्ष निवडून आल्याच्यामुळे तर होणारी नाहीच. पण जनता पक्ष याही पुढे 2-4 वेळेला निवडून आला तरी होणारी नाही. आणि जनता पक्षानं जयप्रकाशांची स्वप्न व्यवहारात उतरवायची असं जरी ठरवलं तरी जयप्रकाशांच्या हयातीत ती क्रांती होण्याचा संभव नाही. कारण जयप्रकाश ज्या क्रांतीचं स्वप्न पाहतायत, प्रामाणिकपणे त्या क्रांतीला व्यवहारात साकार करायचं आपण जरी ठरवलं तरी 5-50 वर्ष त्यांना हवं असणारं जग अस्तित्वात आणायला लागतील. जर प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर, आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचा मुद्दाच आपण सोडून दिला तर मग कितीही वर्ष लागतील. त्यामुळं जयप्रकाश नारायणांच्या क्रांतीच्या कल्पनेला काँग्रेस सरकारचा जो अडथळा होता तेवढा दूर झालेला आहे. जनता पक्ष सरकारात आल्याच्यामुळं मोकळीक झालेली आहे. या पलीकडे ती क्रांती काही झालेली नाही. इथपासून आपण आरंभ करून त्या क्रांतीकडे पाहायला पाहिजे. म्हणून मुद्दा काय आहे?
बाबू जयप्रकाश नारायण हे स्वच्छपणे विचार मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेले ग्रस्त नाही, हे आपण लक्षात घ्या. कारण ते महात्मा गांधींचेही अनुयायी आहेत, आचार्य विनोबा भावेंचेही अनुयायी आहेत, आणि शिवाय स्वतः जयप्रकाश नारायण आहे. या सगळ्या मंडळींची वैशिष्ट्ये आहेत. महात्मा गांधींचं हे वैशिष्ट्य आहे की महात्मा गांधींना राजकीय वास्तवाचं आकलन अतिशय अचूक नेमकेपणानं आणि सगळ्यांच्या अगोदर होत असे. हे त्यांचं सामर्थ्य. आणि हे जे आकलन त्यांना झालं ते अत्यंत अशास्त्रीय भाषेमध्ये मांडायचं आणि लोकांना त्याचा पत्ता पूर्णपणे लागू द्यायचं नाही, अर्धा लागेल अर्धा लागणार नाही याची काळजी घ्यायची. हे त्यांचं दुसरं वैशिष्ट्य. आणि राजकीय नेत्यांना हे करावं लागतं. आचार्य विनोबा भावेंचं सुद्धा हे वैशिष्ट्य आहे की आचार्य विनोबा भावे यांना राजकीय वास्तवाचं आकलन पंतप्रधानांच्या पेक्षा जास्त होतं, जयप्रकाशांच्या पेक्षा जास्त होतं. कारण आचार्य विनोबा भावे यांनी जयप्रकाशांना सांगितलेलं होतं की तुम्ही आंदोलन करू नका, कारण हे आंदोलन केल्याच्यामुळं या देशाचं अस्तित्वच नष्ट होण्याचा धोका आहे, या देशाला आक्रमणाचा धोका निर्माण होईल असं त्यांनी सांगितलं. खरं म्हणजे त्यांनी प्रामाणिकपणे सांगायला हे पाहिजे होतं की तुमच्या आंदोलनामुळे या देशातल्या लोकशाहीचा अस्त होण्याचा संभव आहे. मुद्दा बरोबर आहे त्यांचा, विनोबांचा. निवडणुकीच्या बाबतीत सुद्धा मुद्दा बरोबर आहे की या क्रमानं मी सांगतो तसंच जा. कदाचित ते सांगतात त्या पद्धतीने इंदिरा गांधी गेल्या असत्या तर त्यांना सत्तेतून खाली उतरावं लागलं नसतं. पण आचार्य विनोबा भावे बोलणार म्हणजे पुन्हा अध्यात्माच्या गूढ भाषेत बोलणार. आणि बाबूजी हे सर्वांचेच वारसदार असल्याच्यामुळं तिकडे महात्मा गांधी, इकडे आचार्य विनोबा भावे, ते त्यापेक्षा गूढ भाषेमध्ये बोलतात. त्या जयप्रकाश नारायण काय बोलत आहेत हे समजून घेणं अतिशय कठीण आहे. बाबू जयप्रकाश नारायणांनी ज्या भाषेत आपली कल्पना मांडलेली आहे त्या भाषेमध्ये आपण जर विचार करू लागलो तर असं दिसतं की जयप्रकाशांचा भ्रष्टाचाराला विरोध आहे. जयप्रकाशांचं सगळं आंदोलन भ्रष्टाचाराच्या कल्पनेच्या भोवताली आहे. खरं म्हणजे भ्रष्टाचार या कल्पनेचा जयप्रकाश जो अर्थ करतात आणि आपल्याला जो अर्थ कळतो या दोन बाबी भिन्न आहेत. आपण पैसे खाणं याला भ्रष्टाचार म्हणतो. बाबू जयप्रकाश नारायण निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी जनतेच्या कल्याणाचा विचार न करणं यालाही भ्रष्टाचारात घालतात. त्यामुळे जयप्रकाश ज्या वेळेला भ्रष्टाचार विरोधी आंदोलन असं म्हणतात त्यावेळेला त्या भ्रष्टाचार विरोधाचे अर्थ आपल्याला जे कळतात त्यापेक्षा जास्त भिन्न आहेत. आणि म्हणून बाबू जयप्रकाश नारायण जो प्रश्न मांडतायत तो कोण्या भाषेत त्यांनी मांडायचा त्याचं स्वातंत्र्य त्यांना ठेवून द्यायला पाहिजे. आणि बाबू जयप्रकाश नारायण जो प्रश्न मांडतात तो कोण्या भाषेत समजून घ्यायचा हे स्वातंत्र्य आपण आपल्याकडे घेतलं पाहिजे. त्याशिवाय जयप्रकाश नारायण काय म्हणतात हे तुम्ही आम्ही जे पामर लोक यांना समजण्याचा संभवच नाही. खरा अडचणीचा मुद्दा हा आहे की आपण असं गृहीत धरून चालतो की काँग्रेस पक्ष आपलं ध्येय धोरण अंमलात आणण्यात संपूर्णपणे अयशस्वी ठरला असं आपण गृहीत धरून चालतो. काँग्रेसचं एक धोरण असं की या देशामध्ये आपल्याला समता अस्तित्वात आणायची आहे, त्यामुळं कायद्याच्या समोर सर्व नागरिक समान आहेत असं घटनेत आश्वासन दिलेलं आहे. ही समता निर्माण करण्यात काँग्रेस पक्ष अयशस्वी ठरला. काँग्रेस पक्षाचं दुसरं धोरण असं की आम्हाला या देशामध्ये गरिबी हटवायची आहे. गरिबी हटवण्यामध्ये काँग्रेस पक्ष अयशस्वी ठरला. आम्हाला या देशामध्ये उत्पादन वाढ करायची, पुरेशी उत्पादन वाढ करण्यामध्ये काँग्रेस पक्ष अयशस्वी ठरला. असं आपण क्रमानं आपली ध्येय धोरणं साकार करण्यात काँग्रेस पक्ष अयशस्वी ठरलेला आहे असा विचार करत असतो. हा विचार करण्याची पद्धत चूक आहे. काँग्रेस पक्षाचं एक टॉकिंग पॉलिटिक्स आहे, एक वर्किंग पॉलिटिक्स आहे. लोकशाहीच्या राजकारणामध्ये बोलण्याचं एक राजकारण असतं, वागण्याचं एक राजकारण असतं. त्यापैकी बोलण्याचं राजकारण अंमलात आणायचंच नसल्याच्यामुळं त्यात यशस्वी ठरण्याचा न ठरण्याचा प्रश्न संभवतच नाही. जे वागण्याचं राजकारण आहे त्यात
ते आचरणात आणायचं असल्याच्यामुळं यशापयश त्याच्यावर मोजायचं. अलीकडे काँग्रेस पक्ष झालाय बदनाम. त्यामुळे काँग्रेस पक्ष बदनाम झालेला असल्याच्यामुळं लुच्चेपणा करणे, पैसे खाणे, भ्रष्टाचार याच्या पलीकडे काँग्रेस पक्ष दुसरं काही करीतच नव्हता अशी समजूत होण्याचा संभव आहे. ही समजूत आपल्या देशाचं राजकारण समजून घेण्याच्या दृष्टीनं अपुरी आहे. काँग्रेस पक्षाचे काही निश्चित असे ठरलेले नियम आहेत. लोकशाहीवर आधारलेल्या निवडणुका आहेत. तर तुम्ही काही जनतेला जाऊन हे सांगू शकत नाहीत की बंधू भगिनींनो तुम्ही दरिद्री आहात, हे आम्हाला माहिती आहे, पण ज्या मार्गाने आम्ही चाललेलो आहोत या मार्गाने याही पुढे पिढ्या दोन पिढ्या तुम्ही दरिद्रीच राहणार आहात आणि तसंच ठेवण्याचा आमचा हेतू आहे. हा हेतू आम्हाला पूर्ण करता यावा यासाठी तुम्ही आम्हाला मत द्या, असं काही लोकांना सांगता येणं शक्य नाही. म्हणून काँग्रेस पक्षाचं नेमकं ध्येय धोरण काय आहे हे आपण समजून घ्या. काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्याच्या युद्धाचा वारसदार आहे. 1885 सालपासून ऑल इंडिया काँग्रेस क्रमाक्रमानं या देशाचं स्वातंत्र्य निर्माण करण्यासाठी झगडत होते. हे काँग्रेसचे बहुतेक सगळे नेते ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला म्हातारे झालेले होते. म्हातारपणे स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आयुष्यभर जे स्वप्न आपण स्वातंत्र्याचं पाहत होतो ते म्हातारपणी पूर्ण झालेलं आहे. या संदर्भात काँग्रेसनं आपल्या राजकीय भूमिका आखलेल्या आहेत. कारण यांच्या तरुणांचा लाडका नेता 58 वर्षाचा होता. जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले तेव्हा 58 वर्षाचे होते. हा तरुणांचा लाडका नेता. उरलेले तर 60, 70, 72, 75 अशा अतिशय देखण्या वयामध्ये होते. तर या सगळ्या मंडळींच्या समोरचा जर मुख्य प्रश्न असेल तर तो मुख्य प्रश्न असा आहे की आपल्याला याची कधीच कल्पना नव्हती की आपण आपल्या आयुष्यामध्ये हिंदुस्थान स्वतंत्र झालेला पाहू. या पिढीत आपल्याला भारताचं स्वातंत्र्य पाहायला सापडेल असं कधी वाटत नव्हतं. परमेश्वराची ही फार मोठी कृपा आहे की आपल्याला हिंदुस्थान स्वतंत्र झालेला पाहायला सापडला. म्हणून आपल्या पिढीचं एकच काम आहे, हे स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येणार नाही याची काळजी घ्या. आणि हा निर्णय घेण्यात काँग्रेसचं नेतृत्व फार मोठी चूक करीत होतं असं समजण्याचं काय करायचं. एका फारा दिवसांनी स्वतंत्र झालेल्या देशाच्या पंतप्रधानाला असं वाटणं की फारा दिवसांनी आम्ही स्वतंत्र झालेलो आहोत तेव्हा हे स्वातंत्र्य यापुढे गमावण्याची वेळ येणार नाही याची काळजी घेणं हे माझं पहिलं काम आहे. आणि म्हणून जवाहरलाल नेहरूंची भूमिका ही आहे की हिंदुस्थानचं स्वातंत्र्य पुन्हा गमावलं जाणार नाही याची काळजी घेणे. आणि पुन्हा गमावलं जाणार नाही याची जर काळजी घ्यायची असेल तर हा देश शस्त्रास्त्रांच्या दृष्टीनं बलवान करण्याचा प्रयत्न करणे. शस्त्रास्त्राच्या दृष्टीनं बलवान जर करायचं असेल तर तुम्हाला पोलादाचं उत्पादन वाढवलं पाहिजे, पेट्रोलचं उत्पादन वाढवलं पाहिजे, शस्त्रास्त्र निर्माण करण्याचे कारखाने देशात नाहीत ते कारखाने टाकले पाहिजेत, शस्त्रास्त्र वाढविली पाहिजेत. ही शस्त्रास्त्र न्यायची असतील एके ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा विकास घडून आणला पाहिजे. या सगळ्याच्यासाठी म्हणून तुम्हाला वेगळ्या प्रकारचे जे आहे ते घरं बांधावे लागतील, धरणं बांधावे लागतील. यासाठी म्हणून तुम्हाला सिमेंट